तर आज मी बनवणार आहे चवळीच्या शेंगांची अगदी झटपट चमचमीत अशी भाजी, जी घरातील सगळे अगदी आवडीने खातील। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। चवळीच्या कवळ्या कवळ्या शेंगा घ्यायच्या आहेत, दाणे झालेल्या शेंगा घ्यायच्या नाही। आता या शेंगा 2-3 पाण्यात चांगल्या धुवून मी इथे कापून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आल्याचा तुकडा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून याचं वाटण करून घेणार आहे, थोडंसं पाणी घालून। तर बघा मी वाटण करून घेतलेलं आहे। आता मी गॅसवरती एक कढई ठेवून घेणार आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल ओतून घेतलं आहे आणि एक कांदा चिरून घातलेला आहे। कांदा लालसर होईपर्यंत मी भाजून घेणार आहे। तर बघू शकता आता कांदा लालसर झालेला आहे। आता मी याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालून घेणार आहे आणि परत एकदा परतवून कमी गॅसवरतीच मी 2-3 मिनटं हे वाटण भाजून घेणार आहे। तर बघा आता 2 मिनटं झालेले आहेत। आता या वाटणामध्ये मी एक टमाटर बारीक चिरून घालणार आहे आणि हे टमाटरसुद्धा 2 मिनटं असंच भाजून घेणार आहे। आता मी याच्यावरती 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे। तर आता 2 मिनटं झालेले आहेत। मी झाकण काढून एकदा हे वाटण परतवून घेणार आहे। आता या वाटणामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर घालून परत हे सगळं एकत्र करून मिक्स करून घेणार आहे आणि परत 2 मिनटासाठी मी या वाटणावरती झाकण ठेवणार आहे। तर तुम्ही बघू शकता 2 मिनटं झालेले आहेत। मी आता झाकण काढून घेते आणि परत एकदा हे वाटण मी परतवून घेणार आहे। आता या वाटणामध्ये मी ह्या कापलेल्या चवळीच्या शेंगा घालून घेणार आहे आणि या चवळीच्या शेंगा वाटणामध्ये परतवून घ्यायच्या आहेत। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि 2 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। तर बघा 2 मिनटं झालेले आहेत। मी झाकण काढून घेतलं आणि परत एकदा भाजी मी परतवून घेणार आहे। आता या भाजीमध्ये मी 1.5 कप पाणी ओतून घेणार आहे। तर बघा मी आता पाणी ओतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि परत एकदा भाजी परतवून मिक्स करून घेणार आहे आणि 5 मिनटं या भाजीवर मी झाकण ठेवून घेणार आहे। तर बघा आता 5 मिनटं झालेले आहेत। मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि भाजी एकदा परत परतवून घेणार आहे आणि 5 मिनटं झाकण न ठेवता ही भाजी मी शिजवून घेणार आहे। जर तुम्ही अशा प्रकारे चवळीच्या शेंगांची भाजी बनवली तर घरातील सगळे अगदी आवडीने खातील। अशी चमचमीत ही भाजी बनून तयार होते। तर बघा आता भाजीमधलं पाणी सुकायला लागलेलं आहे आणि भाजी बनून तयार झालेली आहे। आता या भाजीमध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही चवळीच्या शेंगांची भाजी? नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील।